एक ब्रेकिंग न्यूज। महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांचा समाचार घेताना उपमुख्यमंत्री अजित पवारांची जीभ आज पुन्हा एकदा घसरली। बलात्कार करणाऱ्यांना जरब बसवण्यासाठी त्यांनी जो अघोरी उपाय सुचवलाय तो चक्क तालिबान्यांची आठवण करून देणार आहे। उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या जबाबदार व्यक्तीने अशी भाषा करणं कितपत योग्य आहे असा सवाल यामुळे निर्माण झालाय। अजितदादा नेमकं काय बोलले हे त्यांच्याच तोंडून ऐकूया। हे अशा प्रकारचे नराधम जन्मालाच यायला नकोत। याकरता आई बापांनी प्रत्येक मुलावर संस्कार केले पाहिजे, त्याला चांगलं घडवलं पाहिजे। त्याच्या मनामध्ये कुठल्याही महिलेला बघितलं तर आईचं किंवा बहिणीचं नातं त्याला त्या भगिनीमध्ये दिसलं पाहिजे, अशा पद्धतीचे संस्कार झाले पाहिजे। परंतु तरी त्याच्यातनं कोणतरी अतिशय नालायक निघाला तर त्याला फाशीची शिक्षा त्या ठिकाणी मिळाली पाहिजे। मी तर मध्ये म्हणलं की परत त्याचा बंदोबस्तच केला पाहिजे, त्याला कापूनच टाकलं पाहिजे। म्हणजे त्याला नाही कापायचं, काय कापायचं तुमच्या लक्षात आलं, म्हणजे परत त्याला धाडसच झालं नाही पाहिजे। झी 24 तास एक पाऊल पुढे।